बाळा, तुला या तुझ्या जगण्याचा खूप कंटाळा आलेला आहे. हे जीवन संपवून टाकावे असा विचार तुझ्या मनामध्ये सतत येत आहे. पण तू तुझ्या जीवाभावाच्या लोकांचा विचार करून तुझा हा विचार तू मागे घेत आहेस. पण या रोजच्या त्रासाने, या वाईट परिस्थितीमुळे तुझे मन हार मानत आहे, हे आम्ही जाणतो. पण बाळा, तू जरा थोडा शांत राहून विचार कर की तुझा हा विचार बरोबर आहे का? आम्ही तुला हा मोलाचा मनुष्य जन्म दिलेला आहे. तो असा हार मानून, थकून संपवण्यासाठी दिलेला आहे का? ज्यावेळेस तुमच्या मनात हा चुकीचा विचार येतो, तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षरित्या आमच्या प्रेमाचा, आमच्या काळजीचा, आमचा अपमान करत असता, आमच्यावर अविश्वास दाखवत असता. हे लक्षात ठेवा. बाळा, आम्ही जाणतो या सध्याच्या परिस्थितीमुळे तुम्ही खूप थकलेला आहात, मनातून पूर्णपणे तुटून गेलेला आहात. लोकांसमोर तुम्ही हसता, पण आतून मात्र रोज रडता. रात्र झाली की विचारांचा डोंगर तुझ्यावर कोसळतो. आता पुढे काय होणार, कसे होणार? माझ्याच आयुष्यात एवढे दुःख का? मी इतके प्रयत्न करूनही मला यश का मिळत नाही? मला सुख का मिळत नाही? या सर्व प्रश्नांनी तुम्ही अगदी तुटलेला आहात. सर्व काही संपल्यासारखे तुला सध्या वाटत आहे आणि त्यामुळेच तुला जगण्याचा कंटाळा आलेला आहे, होय ना? पण बाळा, तू आज हा संदेश ऐकत आहेस म्हणजे आम्ही तुला अजूनही सोडलेले नाही. तुझा हात अजूनही आमच्याच हातात आहे. तुम्ही अंधारात उभे असला तरी आम्ही तुझ्या सोबतच उभे आहोत. तुला वाटते की तुम्ही एकटे आहात, पण सत्य हे आहे की तुझ्या प्रत्येक अश्रूंवर आमची नजर आहे. तुझे दुःख सहन केलेले आहेस, जे अपमान तू गिळलेले आहेस, ज्यांच्यासाठी स्वतःला तू आजपर्यंत इतके झिजवलेस, त्याच लोकांनी तुला दुखावले. ज्यांच्यावर तू जीवापाड प्रेम केलेस, त्यांनीच तुला एकटे सोडले. हे सगळे आम्ही पाहिलेले आहे. बाळा, तुझ्या मनातील ती शांत किंकाळी आम्हाला ऐकू येते. तुम्ही अनेकदा लोकांसमोर मजबूत असल्याचा अभिनय करता, पण एकांतात मात्र खूप रडता. तुला वाटते आता काहीच उरलेले नाही. पण ऐक, ज्याचे आयुष्य संपवायचे असते ना, त्याला आम्ही हा संदेश कधीच ऐकवत नाही. तुझ्यामध्ये अजून खूप काही बाकी आहे. तुझे आयुष्य अजून संपलेले नाही. तुझ्या नशिबाचे सुंदर पान अजून उघडायचे बाकी आहे. आज परिस्थिती वाईट आहे म्हणून ती कायमचीच वाईट राहणार नाही. रात्र कितीही काळी असली तरी सकाळ ही उजाडतेच. तुझ्या आयुष्यात आलेली ही काळी वेळ तुझी परीक्षा आहे, तुझी शिक्षा नाही, हे तू समजून घे. त्यामुळे तुझ्या मनातील हा वाईट विचार तू पहिला काढून टाक आणि तुझ्या स्वतःवर आणि तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातील ही दुःखाची काळी रात्र लवकरच संपणार. काळजी करू नकोस. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, तुम्ही इतके का तुटलेला आहात हे तुला माहिती आहे का? कारण तुम्ही मनाने खूप चांगले आहात. तुम्ही लोकांसाठी आजपर्यंत खूप काही केले. स्वतःपेक्षा इतरांचा जास्त तू विचार केलास आणि म्हणूनच तुला जास्त वेदना मिळाल्या. पण बाळा, चांगल्या माणसांची परीक्षा नेहमी कठीणच असते, कारण त्यांना पुढे जाऊन खूप मोठे बनवायचे असते. आज तुला स्वतःचाच राग येत आहे, स्वतःचे अस्तित्व तुला नकोसे वाटत आहे. पण आम्ही तुला सांगतो, तू निरुपयोगी नाहीस, तू कमजोर नाहीस, तुम्ही हरलेला नाही.
फक्त तुम्ही सध्या थकलेला आहात आणि थकलेल्या माणसाला प्रेमाची, आधाराची आणि 2 शांत शब्दांची गरज असते. म्हणून आज तू आमचे ऐक. काही दिवसांसाठी स्वतःवर जास्त ओझे तू टाकू नकोस. सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न तू थांबव. ज्यांनी तुला समजून घेतले नाही त्यांच्या मागे धावणे थांबव. स्वतःसाठी जगायला शिक. तुला वाटते तू अपयशी आहेस, पण अपयशी तो नसतो जो पडतो. अपयशी तो असतो जो उठण्याचा प्रयत्न सोडतो. आणि बाळा, तुम्ही अजूनही उभे आहात. आज जरी तुम्ही रडत असला, तुटलेला असला तरी जगत आहात. याचाच अर्थ तू खूप मजबूत आहेस, हे लक्षात ठेव. बाळा, तुझ्या आयुष्यात एक दिवस असा येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या कठीण दिवसांनीच मला मजबूत बनवले. आपले कोण, परके कोण हे मला दाखवून दिले. आज तुला वाटत आहे की कोणीच माझे नाही, पण आम्ही नेहमी तुझेच आहोत. आम्ही नेहमी तुझ्या सोबतच आहोत. कधीच स्वतःला एकटे समजू नकोस. जेव्हा सगळे हात सोडतात तेव्हा आम्ही तुमचा हात पकडतो. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा आम्ही नवीन मार्ग तुमच्यासाठी उघडतो. फक्त तू एक गोष्ट कर. स्वतःला संपवण्याचा हा जो विचार तू करत आहेस तो विचार पहिला तुझ्या मनातून तू काढून टाक. कारण तुझे आयुष्य खूप मौल्यवान आहे. तुझ्यामुळे कोणाचे तरी जग सुंदर आहे. तुझ्या हसण्यामुळे कोणाला तरी जगण्याची आशा मिळते. आज तू स्वतःची किंमत विसरली आहेस, पण आमच्या दृष्टीने तू खूप खास आहेस. बाळा, आयुष्यात काही वेळा सर्व काही संपल्यासारखे वाटते, पण खरे तर तेथूनच नवीन सुरुवात होत असते. म्हणून उठ, हार मानू नकोस. हळूहळू का होईना पण पुन्हा उभे राहा. स्वतःवर प्रेम करायला सुरुवात कर. स्वतःला दोष देणे बंद कर. भूतकाळ सोडून दे. जे निघून गेले ते तुझ्यासाठी नव्हतेच, आणि जे फक्त तुझेच आहे ते तुला योग्य वेळी नक्कीच मिळणार. आम्ही नेहमी तुझ्या सोबतच आहोत. तुझ्या प्रत्येक पावलांवर आमचा आशीर्वाद आहे. बाळा, आज तुला जर रडू येत असेल तर तू रडून घे. तुझे मन मोकळे करून घे. पण उद्यापासून पुन्हा नव्याने जगायला तू सुरुवात कर. कारण तुझे सुंदर आयुष्य अजून बाकी आहे, हे लक्षात ठेव. वादळ कितीही मोठे असले तरी आकाश कायमच शांत राहते. तसेच तुझ्या आयुष्यातील ही वाईट वेळ कायमची नाही. ती देखील एक दिवस नक्कीच जाणार. विश्वास ठेव. चमत्कार होईल. तुझे आयुष्य बदलेल. तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येईल. आणि त्या दिवशी तू स्वतःलाच म्हणशील, मी हार मानली नाही, म्हणूनच मी आज जिंकले. बाळा, काळजी करू नकोस. कोणताही वाईट विचार करू नकोस. स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातील हे दुःखाचे वादळ लवकरच हटणार. काळजी करू नकोस. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली, तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी.
तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखी, शांत, समाधानी आणि यशस्वी बनावे. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.